जय श्रीराम. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज योग वसिष्ठ सखोल निरूपण या सत्राचा 101वा दिवस आहे. सत्र क्रमांक 101. मी यतीन सरांना विनंती करते की त्यांनी सत्राला सुरुवात करावी. यतीन सर. जय श्रीराम, जय गुरुदेव. व्हिडिओ सेटिंग ऍडजस्ट करूया. चला, नवीन शतकामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. पहिलं शतक संपलं. सगळ्यांनी प्रार्थनेसाठी हात जोडूया, डोळे बंद करूया. एक खोल दीर्घ श्वास घेऊ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. डोळे बंदच असू द्या. जे चाललं आहे ते फक्त बघत राहा. जे काही होत आहे फक्त बघायचं. ही बघण्याची गंमत ही लगेच सगळ्या गोष्टी शांत करून टाकते. श्वासाकडे बघितलं, श्वास स्थिर होतो. विचारांकडे बघितलं, विचार स्थिर होतात. भावनांकडे बघितलं, भावना स्थिर होतात. आता मी कोण इकडे बघा. तो जो कोणी मी आहे तो पण शांत होतो. जे काही समोर येत असेल, दृश्य असतील, विचार असतील, जे काही असेल, त्या सगळ्यांच्या बाबतीत मी बघणारा, मी अनुभवणारा कोण हा प्रश्न विचारला.
मध्येच हे मन कुठेतरी घेऊन जाईल. पुन्हा स्वतःला विचारा, मन कोणाचं? ज्याचं आहे तो कोण? शरीरात काही होत असेल आणि तिकडे लक्ष जात असेल तर विचारा, शरीर कोणाचं? अनुभव कोण घेतोय? पुन्हा पुन्हा ज्या गोष्टी घडत आहेत त्यांच्या संदर्भात त्यांचा अनुभव घेणारा कोण? आनंद त्याचा अनुभव घेणारा कोण? इतर कुठलीही भावना असेल, क्रोध असेल, अस्वस्थता असेल, आरोग्यासंबंधी काही असेल, या सगळ्यांचा अनुभव घेणारा कोण? आपल्या गुरूंचं स्मरण करूया. श्री गणेशाचं स्मरण करूया. हे स्मरण करणारा पण मी कोण? या मी कोणचा विचार करताना जेव्हा जेव्हा चित्त इकडे तिकडे जातं त्याला परत धरून मी कोण वर आणणारा कोण?
मी कोणचा विचार करणारा कोण? आणि हे सगळे विचार करणारे, ह्यांचे अगणित प्रश्न. प्रत्येक विचारणाऱ्यालाच मी कोण? न संपणारी प्रश्नांची मालिका. आणि हे जाणून घेऊन मी कोण हे कळून सुद्धा काय मिळणार? त्यामुळे आता मी कोणचाही याही प्रश्नाचा विचार सोडून देऊ. जो असेल तो, जसा असेल तसा मी. मी असेल किंवा नसेल, जो कोणी असेल, जसा कसा असेल तोच फक्त इथे आहे. तो स्वतःला बघतो, स्वतःच विचार करतो, स्वतःच प्रश्न विचारतो, स्वतःच उत्तर देतो. तो जो कोणी आहे तो. हळूवार आपलं लक्ष आपल्या श्वासावर नेऊया. आपलं लक्ष आपल्या श्वासावर नेऊया. एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि सोडून देऊ. आणखी एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि सोडून देऊ. आपल्या शरीराप्रती सचेत होऊ. आपल्या भावनांप्रती सचेत होऊ. वातावरणाप्रती सचेत होऊ. जेव्हाही पूर्णता वाटेल, हळूहळू आपले डोळे उघडू शकता.
हा अभ्यास नेहमी करत राहा. अनेक जे काही ध्यान असतील, जीवनात ध्यान सोडू नका. रोज भरपूर ठिकाणी गुरुजींचे आणखी इतर चांगले ध्यान सहज उपलब्ध आहेत आणि हा अभ्यास त्यांचा नेहमी चालू ठेवावा. त्या संदर्भात एक गोष्ट पण आहे, आज ती ऐकूया. योग वासिष्ठच्या पुस्तकामध्ये तत्वजिज्ञासू मंकी त्याची गोष्ट अशी सांगितलेली आहे. मंकी हा शब्द जरी आपल्याला इंग्रजी शब्दातून वेगळा वाटतो तरी पुराणामध्ये हा शब्द अगोदर आलेला आहे. आणि इथे एका ब्राह्मणाची गोष्ट सांगितली. ती गोष्ट त्या गोष्टीच्या सुरुवातीलाच वसिष्ठ ऋषींनी फार महत्वाचा उपदेश केला आहे. एकच ओळ, पण ती अतिशय मिनिंगफुल आहे. तिच्यात बऱ्याच गोष्टी सामावल्यात. वसिष्ठ ऋषी श्रीरामांना म्हणतात की हे श्रीराम, तू आपली वैराग्याविषयीची भावना वाढव आणि विषयांच्या वासनेचा नाश कर. आता या एका वाक्यामध्ये काय आलंय? वैराग्याविषयीची भावना वाढवायची आणि विषयांच्या बद्दलची जी वासना आहे ती नाश कर. म्हणजे वासना वाढवायची म्हटलंय. कुठली वासना वाढवायची? वैराग्याची. की मी वैराग्यात आहे, मला कुठल्याही गोष्टींचं आकर्षण नाही, अशा पद्धतीने स्वतःला सूचना करत जा. हा थोडक्यात त्यांनी दिलेला संदेश. आणि जेव्हा असा संदेश हा पक्का मुरतो तेव्हा जे काही विषय असतात त्यांच्यामध्ये जे आपण फसायला जातो त्याच्यात आपण फसणार नाही, असं त्यांनी सांगितलंय. म्हणून वैराग्याविषयीची वासना वाढवायची, जेणेकरून विषयांची वासना ही हळूहळू कमी होईल. म्हणजे गुलाबजाम पुन्हा आपला फेवरेट. गुलाबजाम बद्दल म्हटलं, मला गुलाबजाम आवडतो दिसला, खूप खावासा वाटला, 4 खायचे 8 खायचे, जे काही ते बघितल्याबरोबर आता मला वैराग्य आलाय, मला गुलाबजाम आवडत नाही. गुलाबजाम पासून वैराग्य, असं जर केलं तर आपोआप त्या गुलाबजामच्या बाबतीतली वासना हळूहळू ही क्षीण व्हायला लागते. आज ही गोष्ट संपता एक फार महत्वाचा जो उपदेश त्यांनी केला आहे, संवेदना, भावना, वासना आणि कलना, हा सगळा विषय आज आपण बघूया. त्या शेवटच्या सगळ्याचा सारांश, ते कसं इम्प्लिमेंट करायचं, ती थेअरी झाली की हे काय आहे, कसं आहे, या सगळ्या गोष्टी आपल्यावरती कशा काम करतात, ही सगळी थेअरी आहे. परंतु ते कसं वापरायचं, कसं उपयोगात आणायचं, ह्याचा एक साधा सरळ मार्ग, की तुम्हाला ज्या ज्या गोष्टीमध्ये आपल्याला असं वाटतं की नाही, मी या माझ्या वासना जास्त बलवत्तर आहे, तर त्याच्याप्रती वैराग्य आणायचं आणि ते वैराग्य आणून स्वतःला तिथून बाहेर काढत जायचं. स्वतःला प्रत्येक वेळेस सांगायचं की नाही, हे माझ्यासाठी नाही, किंवा हे माझं स्वरूप नाही, किंवा मला हे आवडत नाही. त्याप्रती वैराग्य, त्याप्रती एक प्रकारे जे काही शक्य असेल, तिटकारा म्हणा, जे काही असेल ते आणायचं, त्याच्यातून दूर पळायचं. हळूहळू ती वासनाही दूर होते. ह्याच्यासाठी जे काही आपल्या जीवनात असेल, व्हॉट्सॲपचं आकर्षण असेल, फेसबुकचं असेल, यूट्यूबचे व्हिडिओज असतील, राजकीय चर्चा असतील, व्हॉट्सॲपवरती तर खूप येतात वेगवेगळ्या कारणाने, आणखी जे काही असेल, जे विषय डोक्यात सतावत असतील, आपला नवरा असेल, बायको असेल, सासू असेल, सून असेल, बहीण भाऊ, जे कोणी सारखे डोक्यामध्ये त्यांनी जे घर करून ठेवलेलं असेल, तर त्यांच्यापासून मला वैराग्य आलं आहे, असं स्वतःला वारंवार सांगायचं. म्हणजे हळूहळू त्यांच्या बाबतीतल्या वासना ह्या दूर होते. तर एक मंकी नावाचा ब्राह्मण त्याची गोष्ट हे सांगताय की यांनी अतिशय साधना, तप, अनुष्ठान, जे काही असेल, व्रत, वैकल्य, हे सगळं करून स्वतःला बऱ्यापैकी नियंत्रणात ठेवलं होतं. आणि अशी त्याचं चित्त शुद्ध असल्यानंतर त्याला एकदा जो काही छोटासा उपदेश वसिष्ठ ऋषींनी केला, त्या उपदेशामुळे त्याला लगेच ज्ञान प्राप्त झालं आणि त्याला तो मोक्षाला पोहोचला. तर हे कसं झालं याची संपूर्ण गोष्ट वसिष्ठ ऋषी सांगतायत. ते म्हणतात की एकदा श्रीरामांचे आजोबा म्हणजे अज, दशरथाचे वडील, महाराज अजनी त्यांना कुठल्या कार्यासाठी बोलवलं होतं आणि म्हणून वसिष्ठ ऋषी तिकडे चालले होते. जाताना मध्ये एक अतिशय ओसाड, वाळवंट्यासारखा प्रदेश लागला की जो अतिशय विस्तीर्ण होता. आणि त्या प्रदेशामध्ये त्यांनी बघितलं की तिथे एक माणूस, एक वाटसरू दमून भागून बसलेला होता. आणि तो वाटसरू स्वतःशीच काहीतरी बडबडत होता, विचार करत होता.
तर जेव्हा वसिष्ठ ऋषी त्याच्याजवळ पोहोचले तेव्हा तो असं म्हणत होता की आता मी फार कंटाळलो आहे, कुठेतरी आता मला तहान भूक या गोष्टींची सोय करावी लागेल, आणि म्हणून इथे जे काही जवळपास एक छोटीशी वस्ती दिसते आहे, गाव दिसत आहे, त्याच्यात मी जाऊन थोडा वेळ विश्रांती घेतो आणि मग पुढे जाईल. आणि असा विचार करून तो वाटसरू तिथून उठून जायला लागला. तेव्हा त्याच्याजवळ वसिष्ठ ऋषी आले आणि त्यांनी त्याला काही उपदेश केला. हा उपदेश इन जनरल बाकीच्याही गोष्टींसाठी तेवढाच लागू पडतो. त्यांनी म्हटलं की तू ज्या गावात जाण्याची इच्छा करतो आहे त्या गावातले लोक काही असे विशेष नाही आहेत. ते हलक्या कुळातले म्हणा किंवा हलक्या वातावरणातले लोक आहेत, आणि त्यांच्याकडे तू जाशील तर तुझं काही तिथे भलं होणार नाही. ज्याला विश्रांती मिळवायची आहे त्यांनी अशा ठिकाणी जाणं टाळावं. तू तिथे म्हणशील मला विश्रांती मिळावी म्हणून चाललो आहे, पण तिथे तुला त्रासच जास्त होईल आणि तू ह्या लोकांपासून दूर राहा. हे लोक ज्या वातावरणात राहतात, वागतात, तर यांच्याकडे केवळ भांडणं, मारामाऱ्या, त्याच्यानंतर मग एक दुसऱ्यांची दूषणं काढणं, वेळ घालवायचा असेल तर तोही असाच कुठल्या तरी गोष्टींवरती टाइमपास, अशा चर्चा करायच्या आणि त्याच्यातून पुढे काहीही साध्य करायचं नाही. हे सुरुवातीला तुझं स्वागत वगैरे व्यवस्थित करतील, तुला प्रेम देतील, परंतु नंतर काही काळाने ते भांडणं करायला उठतील आणि भांडणं सुद्धा इतक्या टोकाला जातील की ते जीव सुद्धा घ्यायला मागे पुढे बघणार नाही. त्याच्यामुळे अशा लोकांच्या सहवासात जाण्यापेक्षा एक वेळ लंगडा पांगळा हरिण बनून राहणं ते पसंत करावं. एखाद्या अंधारा गुहेमध्ये सर्प बनून तिथे पडून राहणं ते योग्य, किंवा एखाद्या मोठ्या शिळेच्या फटीतला किडा, एक मोठा दगड असेल त्याच्यात बारीक फट असेल त्याच्यातला असलेला किडा, असेही होऊन राहणं एक वेळ योग्य, परंतु असल्या प्रकारच्या लोकांमध्ये आपण राहू नये. खरं तसंच आहे की तिथे जो काही ताप होतो डोक्याला तो थोडा त्यापासून टाळावा. आपण अनेकदा अशा प्रसंगांमध्ये जातो, कधी कधी चिखलामध्ये कमळासारखं होऊन राहता येतं, पण वारंवार जर त्याच्यात राहिलो तर आपण आतापर्यंत अनेक गोष्टी बघितल्या आहेत. मनावर छोटेसे संस्कार सुद्धा हे आपलं चित्त कुठेही विचलित करू शकतात. तर असं हे सगळं वसिष्ठ ऋषींनी सांगितल्यानंतर तो जो व्यक्ती होता त्यांनी वसिष्ठ ऋषींची फार तारीफ करायला सुरुवात केली, स्तुती करायला सुरुवात केली की तुमच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की तुम्ही अतिशय संतोषाने भरलेले आहात, तुम्ही कोणीतरी आत्मज्ञानी आहात. एखादा प्रवासी जर रस्त्याने चालला असेल तर त्याच्याकडे सगळे असे उदासीनतेने बघतात, परंतु तू हा कुठल्याही गोष्टीने क्षुब्ध न होता सरळ सरळ आपल्या मार्गाने चालला आहे. आणि त्यामुळे मी जो आत्ता संतप्त झालो आहे, मला जे काही दुःख आहे त्या दुःखामधून तुम्ही मला बाहेर काढू शकाल अशी मला आता आशा वाटायला लागली आहे. मी एक शांडिल्य कुलात उत्पन्न झालेला ब्राह्मण, माझं नाव मंकी, आणि मी अनेक वर्ष अनेक काळ तीर्थयात्रेसाठी प्रवास केला. सगळं काही फिरून आलो, आता मी घरी निघालो आहे, परंतु घरी जावं असंही वाटत नाही, कारण घरी जाऊन काय करणार. पुन्हा मला तिथे सुद्धा या सगळ्या संसाराबद्दल एक प्रकारचं वैराग्य आलं आहे. याच्यामध्ये मला कुठे आनंद मिळेल असं मला वाटत नाही, संसाराबद्दल मला आसक्ती ही राहिलेली नाही. त्यामुळे माझं मन हे थोडंसं विवेकी आहे. मला माहिती आहे की ज्या सुखाकडे मी बघायला जाईन तिथे सुख नाही आहे, एवढं मला कळतं, परंतु अजून गुरूंचा उपदेश वगैरे झालेला नाही. त्यामुळे मला जे आयुष्यातलं दुःख आहे ते अजून दुःख काही टाळता येत नाही. यावर वसिष्ठ ऋषींनी सांगितलं की हे बघा, माझं नाव वसिष्ठ मुनी आणि मी राहायला अंतरिक्षात आहे, पण इथे एक राजा आहे त्याच्याकडे मी यज्ञासाठी चाललो आहे. त्यामुळे आता आपली भेट झाली असल्यामुळे तू काही दुःख करू नकोस, आणि तू ऑलरेडी तुझ्या या वैराग्यामुळे आणि तुझ्यात जो काही विवेक आहे त्याच्यामुळे तसा एक प्रकारे तू संसार सागराच्या पलीकडेच पोहोचला आहे. कारण ज्याच्याकडे वैराग्य आहे आणि ज्याचं असं उदार वृत्तीचं भाषण आहे, जो अशा पद्धतीने वागू शकतो, तर ते सामान्य माणसाच्या जीवनात नसतं. तू कोणीतरी विशेष आहे, त्यामुळे तू महात्मा आहेस असंच मी समजतो. आणि म्हणून तू आता शांतपणे
हे जे काही मी सांगतो ते ऐकून घे. तुझे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं मी उत्तर देईल. मला वाटतं तुला जे प्रश्न आहेत की या संसाराचा त्याग कसा करायचा, तर याचं उत्तर मी तुला देतो. आणि ह्या संसाराच्या दुःखापासून मुक्त होण्याची तुझी इच्छा आहे, त्यामुळे मी तुला हे ज्ञान सांगतो. मुळात ज्ञान कोणाला सांगावं, ज्याच्याकडे खरंच प्रश्न आहे, ज्याला खरंच इच्छा आहे त्याला. नुसतंच उगाच जाऊन कोणीतरी भेटलं आणि त्याला आपण आपलं बडबड 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 करत राहतो आणि त्या बिचाऱ्याची इच्छाही नसते, तो शेवटी म्हणतो आता बस करा. असं नको. त्यांनी घेणाऱ्याने सुद्धा त्या ज्ञानाचा मान ठेवावा, त्याची सुद्धा इच्छा असावी. तेव्हा जेव्हा वसिष्ठ ऋषींनी सांगितलं त्यावेळेस तो मला म्हणाला की तुमच्यासारखे ज्ञानी मला भेटले, जे वसिष्ठ ऋषी सांगतायत. तो मंकी म्हणाला की तुमच्याकडे मला ज्ञान मिळेल अशी आता मला खात्री झालेली आहे. सगळीकडे मी प्रवास केला, सगळीकडे फिरलो, परंतु तुमच्यासारखा श्रेष्ठ मला अजूनपर्यंत कोणी भेटला नाही. आज तुमचं दर्शन झाल्यामुळे माझं हा मनुष्य देह हा पवित्र झाला, याचं सार्थक झालं. सात्विक कुळात चांगल्या आईवडिलांच्या पोटाला मी जन्माला आलो आणि त्याचे फळं आज मला मिळत आहेत, अशी धन्यता मला वाटते. तो म्हणाला मंकी की या संसारामध्ये अनेक प्रकारचे दोष आणि या सगळ्या गोष्टींचा जो काही अनुभव आहे तो घेऊन आता मी कंटाळलोय, आता पुरे असं वाटलं. संसाराच्या या सगळ्या रहाटगाडग्यातून जे काही मी आजपर्यंत भोगत आलो आहे त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस असं कधीतरी सुख आलं तर तेही थोड्या काळाने दुःखासारखंच वाटतं. दुःखाची कल्पना कशी असते, नुसतंच दुःखांचा भडीमार असेल तर ते एक वेळ सहन करू, परंतु थोडं काळ सुख आलं आणि पुन्हा दुःख यायला लागले तर त्या सुखाच्या कल्पनेनेच दुःख हे जास्त तीव्र वाटायला लागतात. हो ना, एक वेळ सतत दुःखात असेल तर माणूस स्वीकारून घेतो, पण कधीतरी अशी आशेचा किरण दिसला आणि त्याच्यात थोडा सुखाचा अनुभव घेतला आणि पुन्हा तो फेल गेला आणि पुन्हा दुःखामध्ये यायला लागलं तर पूर्वीपेक्षा जास्त दुःख जाणवायला लागतं. तर त्याने हे सांगितलं की ह्या अशा दुःखामुळे जी माझी मनाची अवस्था आहे की हे सारखं शरीर हे सगळं मला वारंवार त्रास देत आहे. मी आता म्हातारा झालो आहे, थकलं आहे, परंतु इतका वर्ष झाला तरी अजून तत्वज्ञान आणि साधना यांच्या विशेष उपयोगी न पडता हे शरीर आता जीर्ण झालंय. जे काही या शरीराने करायचं होतं ते खरंच मी करू शकलो नाही. हे सगळं होऊन सुद्धा मला जो उपभोग हवा आहे, सारखी जी भोगण्याची इच्छा आहे, ती इच्छा अजूनही आहे, ती काही संपलेली नाही. त्यामुळे अशी भोगाची इच्छा असल्यामुळे मला मोक्ष, त्याची साधनं यांचा अभ्यास हा काही करता येत नाही. हे माझं मन हे सारखं वेगवेगळ्या विषयांमध्ये, कारण ते दुर्बल झालेलं आहे, वेगवेगळ्या विषयांमध्ये सारखं त्यांच्या आठवणी काढतं, त्याच्यामध्ये भटकत राहतं आणि पूर्वीच्या आठवणी, पुढील गोष्टींचा संकल्प असा दोन्ही गोष्टींचा विचार करत करत ते सतत दुःखात राहत आहे. हे जे काही जी तृष्णा आहे, जी माझी वासना आहे, ती सुद्धा धड जात नाही, धड ती संपत नाही. तृष्णेचं वैशिष्ट्य असं आहे की एकदा एखाद्या गोष्टीची मागे लागली की ती घ्यायला जाईल, पण ती मिळाली म्हणजे संपलं असं नाही, त्याच्यानंतर नवीन पुन्हा काहीतरी तिला हवं असतं. त्यामुळे या तृष्णेच्या मागे लागून सुद्धा मला काहीही मिळत नाही ना. मी धड विवेक माझ्यामध्ये जागृत होतो आहे आणि या सगळ्यांमुळे मला माझ्या आत्मभावामध्ये, स्वतःच्या मूळ स्थितीमध्ये जायला काही संधी मिळत नाही. माझं चित्त काही तिकडे लागत नाही. त्यानंतर जसं त्यांनी मनाचं सांगितलं, जसं आपल्या तृष्णेचं सांगितलं, शरीराचं सांगितलं की शरीर साथ देत नाही, मन साथ देत नाही, तृष्णा ही साथ देत नाही. आठवत असेल तर योग वसिष्ठामध्ये श्रीरामांनी या सगळ्या गोष्टींचं वर्णन सुरुवातीलाच केलंय की शरीर काय आहे, तृष्णा काय आहे, मन कसं आहे, हो ना, आपण काही कर्म करतो ते काय आहे, या सगळ्या गोष्टी इथे त्यांनी अगोदरच सांगितल्या होत्या. त्यांचंच पुन्हा इथे रिव्हिजन सुरू आहे. आता म्हणतात की काही कर्म करावं तर त्या कर्मांनी सुद्धा आपला उद्धार होईल असंही शक्य नाही, कारण जे काहीतरी करावं म्हणजे पूर्वी जसं आता कर्म म्हणजे समजा होम हवन केलं, तीर्थयात्रेला गेलो तर त्यांनी सुद्धा संपूर्ण शुद्धी होईल अशातलाही प्रकार नाही, कारण जे काही पूर्वीचे पाप असतील ते धुण्यातच हे सगळे कर्म वाया चालले जातात आणि त्याच्यानंतर पुन्हा काहीतरी भोग याच्यामध्ये येतो. म्हणजे कर्म आणि भोग याच्यामध्येच मी सारखा अडकतो आहे. माझं चित्त सुद्धा अतिशय हे अशांत आहे, अस्थिर आहे. माझा अहंभाव हाही अजून स्थिर आहे. त्यामुळे या अहंभावामुळेच जे काही शास्त्रांचं ज्ञान असेल, गुरु असेल, हे कोणी माझ्या समोर आले, त्यांनी काही ज्ञान द्यायचा प्रयत्नही केला तरीही माझं मन ते स्वीकारू शकत नाही, कारण हा जो एक अभिमान असतो की मी कोणीतरी आहे, या अहंभावनेमुळे मला काहीही करता येत नाही. उलट
जेव्हा केव्हा शास्त्र आणि या सगळ्या गोष्टी सज्जनांचा उपदेश मला मिळतो, माझं मन हे कमजोर पडतं आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी मला त्यांचं बोलणं सुद्धा हे खोटं वाटायला लागतं. आणि अशा प्रकारची शास्त्रज्ञान न झालेलं असल्यामुळे, शास्त्रज्ञान नसल्यामुळे मी केवळ भरकटत राहतो. माझे इंद्रिय, त्यांच्या प्रवृत्ती कुठेतरी मला सारख्या घेऊन जातात, ओढून जातात आणि म्हणून मी पुन्हा 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 वासनांमध्ये शिरतो आणि याच्यातून मला काही केल्या बाहेर पडता येत नाही. तर अशा स्थितीतून मी बाहेर कसं पडेन? मला कसं काय ज्ञान प्राप्त होईल? मी कसा काय या सगळ्या गोष्टींतून बाहेर जे काही हे जाळं आहे याच्यातून मी स्वतःला कसा सोडवू शकेन? मला ते सांगा. तुम्ही भेटले, सत्पुरुष भेटले म्हणजे स्वाभाविकच आपले सगळे कर्म, आपला अविवेक, आपल्या ज्या चुकीच्या वासना आहेत त्या सगळ्या नष्ट होतात असं मी ऐकलं आहे. आणि ते आता तुम्ही मला तसा बोध करा, त्याच्यामुळे मला मुक्ती मिळेल अशी मला आशा आहे. इथून वसिष्ठ ऋषींनी त्याला फार सुंदर गोष्ट सांगितली. गोष्ट म्हणजे काय, फार सुंदर ज्ञान दिलेलं आहे. आजपर्यंत अनेकांच्या जीवनात हा प्रसंग वारंवार येतो. सगळं मिळतं आहे, सगळं ज्ञान येत आहे, परंतु तरी सुद्धा आपण फेल होतो. आपल्याला असं वाटतं की एवढं सगळं करून सुद्धा पहा मी कसा वागलो, पहा माझ्या जीवनात असे प्रसंग कसे काय आले, की पहा मी असा चुकीचा वागतो, मला राग आला, मला कोणाबद्दल असे आले, कधी कधी माझा संतापनावर झाला, किंवा कधी कधी मी मोहात फसलो. तर हे जे काही सगळे गुण येतात त्याच्याबद्दलचं, ह्या सगळ्या गोष्टींचं नष्ट, या सगळ्या गोष्टींना कसा नाश करता येईल याचं वर्णन वसिष्ठ ऋषींनी फार सुंदर केलं आहे. माझ्या दृष्टीने ज्याला ह्या गोष्टी कळल्या, जो याच्यावरती बजावणी करायला सुरुवात करतो, तो याच्यावर फॉलो करतो, त्याला त्याच्या जीवनातले जे काही मला प्रगती करायची आहे परंतु कधी कधी माझ्या हातून चुका होतात, तर त्या चुका कशा टाळायच्या याचं रहस्य कळेल असं ते त्यांनी सांगितलं. वसिष्ठ ऋषी म्हणतात की हे साधो, 4 गोष्टी असतात. काय आहे? संवेदना, भावना, वासना आणि कल्पना. या 4 गोष्टींचं वर्णन वसिष्ठ ऋषींनी केलं. ते म्हणतात की ह्या जर तुला समजल्या तर त्याच्यामुळे तुझ्या ज्या विषय वासना आहेत, ज्या ज्या तू गोष्टींमध्ये फसतो, त्या सगळ्या नष्ट होण्यासाठी तुला इथे मदत होईल. याच्यामध्ये 2 प्रकारचे प्रयत्न असतात. एक तर ह्या दोषांचं चिंतन, जे काही विषय आहेत, ज्या गोष्टींमध्ये विषय म्हणा, त्याला अट्रॅक्शन्स म्हणा, डिस्ट्रॅक्शन्स म्हणा, त्यांच्यामध्ये काहीतरी दोष आहे हे समजून घेणं. आणि दुसरी गोष्ट की आपली जी ब्रह्मभावना आहे ती दृढ करणं. म्हणजे साधारण भाषेत जर बोलायचं झालं, आपण आजपर्यंत वारंवार याचा अभ्यास केला आहे की मला बाहेर जे दिसतं आहे, म्हणजे बाहेर याचा अर्थ मी सोडून, आत्मा आणि अनात्मा हा शब्द पुन्हा तिथे वापरता येईल, की माझं मूळ सोडून मला जे काही दिसत आहे, जे डोळ्यांना दिसत असेल, ऐकत असेल, दिसण्याचा अर्थ अनुभवाला येत आहे. आणि ते शरीराच्या आतमध्ये सुद्धा, म्हणजे मनाच्या पातळीवर, बुद्धीच्या पातळीवर, आपल्या अस्तित्वाच्या ज्या ज्या पातळीवरती जे जे अनुभवाला येतं ते सगळं खोटं, त्याच्यातले दोष शोधत राहायचे वारंवार, हा एक भाग. आणि दुसरा भाग की ह्याला सोडल्यानंतर काय उरतं, तर ते ब्रह्म, ते जे माझं मूळ स्वरूप आहे, ते मी वारंवार स्वतःला सांगणं की हा माझं हे मूळ स्वरूप असं आहे, मी असा निर्विकार आहे, मी असा स्थिर आहे, मी असा अनादि अनंत आहे, हे स्वतःला संस्कार करत राहणं. या दोन्ही गोष्टींचं आपल्याला त्या दोन्ही गोष्टींसाठी आपल्याला सतत कार्य करावं लागेल. म्हणजे आपल्या भिंतीच्या उदाहरणाच्या भाषेत बोलायचं झालं तर ही जी पक्की भिंत आहे, हिला तोडायचं तर काम करायचंच आहे. सतत 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 जे काही जुनं असेल ते खोडून काढायचं हे चुकीचं आहे, त्या दृष्टीने त्याला सतत त्याच्यावर मारा करत राहायचा, हा एक भाग तर आहेच आहे. परंतु दुसराही भाग तेवढाच आहे की याच्यावरती वारंवार चांगल्या संस्कारांचं लेपही करायचं आहे, बरोबर, त्या संस्कारांचा मारा करायचा आहे. त्याच्यामुळे जुने संस्कार हे निश्चितपणे निघून जातील. तर इथे त्यांनी सांगितलं की या दोघांचे स्वरूप त्यांनी म्हटलं आहे. आणि याच्यामध्ये जो विषय प्रकार आहे त्याच्यापासून कसं बाहेर पडायचं, ती जी काही शृंखला निर्माण होते, जी काही साखळी निर्माण होते, त्यांचे 4 बीज, त्या कुठले कुठले आहेत तर त्यांनी म्हटलंय संवेदना, भावना, वासना आणि कल्पना. या 4मुळेच या सगळ्या संकटांची निर्मिती होते. याच्यातल्या पुढे जाऊन त्यांनी म्हटलंय भावना ही सगळ्यात दृढ आहे, पण आपण त्या बघू एक. संवेदना म्हणजे काय? संवेदना म्हणजे एखादा अनुभव घेतला, तो अनुभव जो येतो त्यावेळेस ती झाली संवेदना. एखाद्याला साधं असं चिमटा काढला तर काहीतरी संवेदना होते असं आपण साधारण भाषेत म्हणतो की तुला संवेदना आहे की नाही, चिमटा काढून बघू, लगेच हात झटकला जातो. म्हणजे ती जी जाणीव झाली, तो जो अनुभव आलेला आहे, ती झाली संवेदना.
आणि त्याच्यानंतर ह्या संवेदनाबद्दल आता एकदा हा अनुभव आला, पुढे जाऊन कधीतरी याचं स्मरण करणं. बरोबर आहे की अरे मला काहीतरी अनुभव आलेला आहे, तर हे झालं संवेदन. त्याच्याबद्दल चिंतन करणं, त्याचा विचार करणं, ही झाली भावना. आणि ही भावना वारंवार वारंवार करत मग त्यासाठी जी आपली एक तीव्र इच्छा निर्माण होते ती होते वासना. आणि ही वासना पूर्ण नाही झाली किंवा वारंवार ही वासना राहिली तर मृत्यूसमयी सुद्धा हिलाच पुढे घेऊन जायचं आहे. म्हणजेच पुढच्या जन्मात ही वासना पूर्ण करण्यासाठी पुन्हा या चक्राचं सुरू करणं. ही जी वासना त्या स्टेजला असते तिला कलना असं म्हटलं आहे. आता आपण साधारण उदाहरणं घेऊ आणि त्यातला थोडं समजून घेऊ. गुलाबजाम आपलं फेवरेट उदाहरण. आयुष्यात कधी गुलाबजाम खाल्ला नसेल. लहान मुलांचं घ्या, त्यांना कोणीतरी चॉकलेट दिलं आणि खूप सांगितलं चॉकलेट खूप छान आहे, खूप छान आहे. हां, आणि त्या मुलाला स्वाभाविकपणे त्यांनी ते चॉकलेट खाल्ल्यानंतर गोड लागलं, साखर लागली, त्याच्यात जो काही कोकोआ असेल तो लागला आणि आवडलं, छान वाटलं. आता हे झालं संवेदन. पहिल्यांदा खाल्लं, पहिल्यांदा अनुभव घेतला, ते झालं संवेदन. नंतर कधीतरी सहज बसले आहेत आणि बसले असताना आता काय करावं किंवा कसं असावं, तर हा अनुभव आपल्या डोक्यामध्ये एकदम आला की अरे त्यावेळेस चॉकलेट खाल्लं होतं, खूप छान होतं. किंवा त्याच मुलाला घेऊन दुकानासमोर जा आणि दुकानासमोरून गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की चॉकलेट इथे मिळतं, तर ती झाली भावना की अरे इथे काहीतरी मिळतं. किंवा मला ते चॉकलेटचं स्मरण झालं, त्याचं आठवण झाली आणि म्हणून चॉकलेट खावंसं वाटणं, की चॉकलेट झालं त्याचं भावना. आता ही भावना जेव्हा दृढ व्हायला लागते, वारंवार 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 चॉकलेट खूप छान आहे, चॉकलेट खूप छान आहे, त्याची आठवण होत राहणं, म्हणजे मग पुढे झालं त्याची वासना. आणि ही वासना आता खूप दूर झाली, आता मला पाहिजेच पाहिजेच पाहिजेच. आणि म्हणून मग त्याच्या मागे सतत त्याचा विचार आणि आता काहीतरी करायचं, जाऊन शोधायचं, घ्यायचं. त्याच्या विचारातून मग ती वासना दृढ होऊन आपले कर्म व्हायला सुरुवात होतात. ड्रग्ज ॲडिक्ट, स्मोकिंग करणारे, ड्रिंक्स घेणारे, जे कोणी असतील, जे शास्त्रामध्ये या ज्या गोष्टी मंजूर नाही आहेत, ते जेव्हा त्यांच्या सगळ्या गोष्टींची सुरुवात कुठून होते, त्यांची सुरुवात होते संवेदनपासून. एकदा ते संवेदन घेतलं, एकदा त्याचा अनुभव आला आणि त्याचे काही परिणाम जर आपल्या शरीरामध्ये जाणवले असतील, डोक्यात हलकं वाटतं आहे, आणखी काही वाटतं आहे, जे काही असेल, हे जे संवेदन आहे, हे संवेदन एकदा तिथे, हे 4 बीजं म्हटल्या, या सगळ्यांना आपण काय म्हणतो, त्यांची मूळ म्हटलेले आहेत, सीड्स म्हटलेले आहेत. हे संवेदन एकदा आलं की त्याच्यानंतर कधीतरी आठवण होते आणि अरे मला तेव्हा खूप छान वाटलं होतं. बरं ठीक आहे, छान वाटलं होतं ना, चला सुरू करूया. मग पुन्हा जाऊन शोधायचं आणि त्याच्यानंतर शोधायला लागले की पुन्हा मग ते विचार वारंवार 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 यायला लागले की ती वासना आणि मग काय वाटेल ते करा आणि मिळवा. या सगळ्यांमधला सगळ्यात भयंकर भाग जर काही असेल तर तो असा आहे की हे एकाला एक पूरक आहेत. एक संवेदन, एकच प्याला म्हणून ते नाटक मी बघितलं आहे, फारच हृदयद्रावक आहे ते. एक संवेदन आणि त्याला जेव्हा तुम्ही पुन्हा 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 ती प्रेरणा देत जातात ना, एकदा संवेदन झालं त्याच्यानंतर त्याची भावना, आठवण आली, ती भावना जर थांबवू नाही शकलो, वारंवार जर ती उदय पाहायला लागली, तर मग त्याची वासना होते आणि मग त्या वासनेपायी माणूस काहीही करायला निघतो. आणि ती वासना एवढी दृढ होते की ती या जन्मात सुटत नाही, पुन्हा पुन्हा तिच्या मागे अनेक जन्मांचे फेरे लागतात. म्हणून शहाण्या माणसाने शक्य असेल तर स्वतःला संवेदनावरतीच थांबावं. भावना ही नंतरचा विषय, कारण तो आपल्या हातातून गेलेला आहे. संवेदन होईपर्यंत स्वतःला नियंत्रण करता आलं पाहिजे, हे सगळ्यात बेस्ट. ज्याला हे जमलं तो जिंकला. त्यामुळे एखादी गोष्ट शास्त्राप्रमाणे आहे की नाही हे समजून घ्यावं, तिथल्या तिथे तिला थांबवावं. झालं तर ठीक, नाही तर मग भावनांमध्ये अडकत गेलो तर त्या भावना फिरवत जातात आणि हे स्तर एकावर एक पुन्हा 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 जमा होत जातात. संवेदन तर कधीच होऊन गेलेलं आहे, आता संवेदनची आवश्यकता नाही आहे. आता फक्त भावना वासना एकावर एक ते चढवत जातात. जेवढी वासना तुम्ही पूर्ण करायला जाल तेवढी भावना आणखी आणखी तीव्र होत जाते. एक प्याला, त्याच्यानंतर दुसरा प्याला, त्याच्यानंतर तिसरा प्याला, ते पुढचे प्याले हेच एकावर एक त्या वासनांचे थर चढवत जातात, इतके दृढ करतात की त्याच्यातून सुटणं हे अतिशय कठीण होऊन जातं. आणि इथे जे काही सांगितलं आहे मी ते सगळं सांगतो, परंतु या सगळ्यांच्या जे काही गोष्टी आहेत त्याच्यातून एक गोष्ट लक्षात घ्यावी, संवेदनालाच स्वतःला थांबवता आलं तर त्यासारखा उपाय नाही. तर वसिष्ठ ऋषी सांगतायत
की जे जे विषय आहेत त्या सगळ्यांच्या मागे ही चारही हे अनर्थ करणारे बीज आहेत. विषयच खोटे असल्यामुळे त्यांच्याविषयीचे हे जे काही सगळे भाव आहेत हे सुद्धा खोटे आहेत हे स्पष्ट. म्हणजे जिथे दृश्यच नाही, म्हणजे मला इथून समजा मी बसलो आहे आणि मला एखादं पुन्हा गुलाबजामच प्लेट दिसली, मनातल्या त्या भावना यायला लागल्या, पण माहिती आहे इथे नाही आहे काही, त्याच्याबद्दल मी आता काही करू शकतच नाही. जेव्हा विषयच नाही तेव्हा त्याच्या मागे ना भावना आहे, ना कल्पना आहे, ना विषय आहे, ना संवेदना आहे, काहीच नाही. तर पहिल्यांदा हे समजून घे ज्ञानाच्या माध्यमातून की जे सगळे विषय आहेत ते सगळे खोटे, त्याच्यामुळे त्यांच्या मागून येणारे हे सगळे बीज हे सुद्धा खोटे. या चारपैकी ही संवेदना आणि भावना ही या सगळ्या दोषांची लक्षणं आहेत. आणि त्यातल्या त्यात संवेदनापेक्षा भावना ही सगळ्यात मोठी सगळ्या अनर्थांना कारण आहे. कारण ह्या भावना ह्या वारंवार वारंवार स्वतःला दृढ करत जातात आणि ह्या भावनेमुळेच पुढे वासना सुद्धा दृढ निर्माण होतात. लक्षात घ्या, संवेदनासाठी कमीत कमी समोर काहीतरी पाहिजे. ओके, त्याचा अनुभव घ्यायला हवा. भावनेसाठी काहीच नसतं. एखाद्या गोष्टीचा अनुभव कधीतरी डोक्यात आला तर माणूस बसल्या जागेवर उठून चुळबुळ चुळबुळ करायला लागतो. त्याच्यासमोर काही नसतं, संवेदन असतं का नाही नसतं, अनुभव घेतोय का नाही घेतोय. एक गुलाबजाम खाल्ला म्हणून आणखी 4 खावेसे वाटतात तर ठीक आहे, समजू शकतो, पण इथे गुलाबजामही डोळ्यासमोर नाहीये, मात्र ते डोक्यात आहेत. म्हणजे ही भावना आहे आणि ही भावना माणसाला आरामात बसलेला असताना सुद्धा पळायला लावते. त्यामुळे ते म्हणतात की या भावनेपासून तुम्ही सावध राहा. मागचा पुढचा विचार न करता जी गोष्ट साध्य होत नाही, जी गोष्ट शक्य नाही आहे किंवा जी समोर नाही आहे, तिचा विचार करणं, तिचं चिंतन करणं हा या मूळ अमर्याद भावनेचाच प्रकार आहे. भावना ही अमर्याद आहे, तिला काही मर्यादा नाही. आणि तसंच जे काही याच्यातून प्राप्त होतं, शुभ असो अशुभ असो, ते प्राप्त झालं तर मूर्ख मनुष्य त्या गोष्टीत सोडत नाही. खरं म्हणजे हे सगळं काही केवळ असत्य आहे. या सगळ्यांच्या मागे लागून काहीही फायदा होणार नाही हे माहिती असतं, परंतु ती वासना या सगळ्या गोष्टींना रमणीय बनवते. भावना संवेदनाची आठवण करून देते, तू मागे ते खाल्लं होतं तेव्हाचा अनुभव आठव. तर आता भावना ते आणखी तीव्र होते आणि मग जे साधारण एक वेळ मन सुरुवातीला म्हणेल कदाचित की काही विशेष नव्हतं, पण ती जेव्हा तीव्र व्हायला लागते भावना, तेव्हा ते विचार असे होतात, अरे नाही खूप छान होतं, अरे स्वर्गीय आनंद मिळाला होता, अमेझिंग आहे वगैरे वगैरे, जे काही विशेषण लावायचे असतात ते सगळे विशेषणं तिथे लागतात आणि मग नको ते अपराध, नको त्या गोष्टी घडायला लागतात. आपल्याला समाजात सगळे सुजाण आहात, सहज माहिती आहे की या सगळ्या गोष्टींचा अनुभव काय असतो. आम्ही जेव्हा आमच्या मुलींना ट्रेन करतो, इव्हन आदिवासी भागांमध्ये सुद्धा जेव्हा कार्य करतो, तेव्हा काही काही नियम हे त्या मुलींना मुद्दाम शिकवलेले असतात. की तुम्ही जर प्रवासात असाल, एकट्या कुठे जात असाल प्रवासामध्ये आणि तुम्हाला तिथे 2 पुरुष दिसले बसमध्ये, एक विवाहित दिसतो आहे आणि एक मुलगा, यंग मुलगा दिसतोय, अविवाहित आहे, तर त्या अविवाहित मुलाच्या शेजारी बसा, विवाहित पुरुषाच्या शेजारी बसू नका. का? कारण ह्याच्याकडे भावना नाही, ह्याला संवेदना नाही, ह्याला भावना नाही, म्हणून वासनाही नाही. तो जो विवाहित आहे त्याला स्त्रीचा स्पर्श, त्याचे जे काही अनुभव म्हणजे संवेदना, भावना आणि वासना या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे असू शकतात. हा अविवाहित मिसबिहेव नाही करणार, तो विवाहित कदाचित मिसबिहेव करू शकेल. हे सगळीचकडे अप्लिकेबल आहे अशातला प्रकार नाही, पण एक जी थेअरी आहे त्याच्या मागची ही इथे अशी असते. त्यामुळे ह्या वासना या माणसाला सहज भरकटवू शकतात आणि म्हणून इथे त्यांनी म्हटलंय की हे जे काही प्राप्त अप्राप्त विषय आहेत यांचा सततचा विचार, आणि तो सततचा विचार म्हणजेच भावना, त्यामुळे संपूर्णपणे विवेक हा चालला जातो, आंधळा होतो आणि त्यामुळे जे काही अटॅचमेंट, लोभ, सगळे जे काही शत्रू असतील त्यांनी सतत आपलं चित्त वारंवार दृढ झाल्यामुळे ते अतिशय बेचैन झालेलं असतं आणि ते माणसाला चंचल करत असतं. जे काही विषय असतील, त्यांचे जे काही अनुभव असतील ते सगळे एक दुसऱ्यांपासून वेगळे आहेत, ते त्यांचा काही खरं संबंधच नाही. परंतु या भावना मात्र असं दाखवतात की जसं खरंच या विषयांचा एक दुसऱ्याशी संबंध आहे. एक दुसऱ्यामध्ये ते आपल्याला गुंफवतात आणि एका मागोमाग एक एक अनुभव आपल्या चित्तामध्ये निर्माण करत जातात. म्हणून हे जे काही बंधन आहेत यांचा जो नाश आहे तो केवळ विवेकानेच शक्य होऊ शकतो. हे जे काही, हा विवेक कसा आणायचा, तर हे जे काही आपण बघतो आहे त्याच्या बाबतीत हे जे विश्व, जे काही चित्त, जे काही दृश्य आपल्याला दिसत आहे,
हे सगळं केवळ आपल्याला एक त्याला नाव आहे, रूप आहे, अशा रीतीने ते आपल्या डोळ्यासमोर येतं. पण प्रत्यक्षामध्ये ते सगळं शून्य आहे आणि तिथे केवळ एकच चैतन्य आहे. या गोष्टीचा जर एक विश्वास झाला असेल, निश्चय असेल, तर त्या दृश्यामध्ये माणूस फसणार नाही. आणि म्हणून वसिष्ठ ऋषी सांगतात की हे सगळं जगत हे निर्माण झालेलं आहे केवळ त्या अहंकारामुळे. त्याचा नाश कर. हे पृथ्वीवरती जे काही आपण सगळं बघतो आहे त्या सगळ्या दृश्यांचा जर नाश केला, आपण जे ध्यानामध्ये वारंवार बघितलं आहे की सगळं नाही 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 असा जो प्रकार करत गेलो, त्याच्यानंतर काय उरतं. यांनी उदाहरण दिलं आहे की सगळ्या नद्या जशा समुद्राला मिळतात तसं आपण सगळं जर टाळत गेलो, सगळेच न इति असं करत गेलो, तर जे उरतं तेच मूळ ज्ञान आणि तेच एक आत्मरूप, तोच एक अनुभव. इथे ज्या वेगवेगळ्या त्रिपुटी आहेत, जसं द्रष्टा, दृश्य आणि दर्शन, म्हणजे बघणारा, जे काही दिसतंय ते आणि त्याचा अनुभव, हे वेगवेगळं नसून हे सगळं एकच आहे असं तू लक्षात घे. त्याच्यामुळे इथे तुला कुठल्याही गोष्टींबद्दल, इव्हन अनुभव, आपण पूर्वी याच्याबद्दलही बोललोय की मला आनंद होतो, तर हा आनंदाचा जो अनुभव आहे तो नेमका काय आहे. प्रत्येक क्षणी मी गुलाबजाम खाल्ला तरी मला आनंद होतो. एखादा असेल की मी काय जळगावकडचे लोक असतील फेमस, त्यांना वांग्याचं भरीत खाल्लं की आनंद होतो. आता तुम्ही वांग्याचं भरीत खा नाही तर गुलाबजाम खा, हे खाण्यामुळे जो आनंद होतो आहे त्या आनंदाचं स्वरूप तर एकच आहे ना. ते काही गुलाबजाम खाल्ला म्हणजे वेगळा टाईपचा आनंद आणि भरीत खाल्ला म्हणून वेगळ्या टाईपचा आनंद असा नसतो. आनंदाचं स्वरूप, आनंदाचा अनुभव तर एकच आहे. तर हा जो अनुभव आपण घेतो तो अनुभव हा आपल्यातच आहे. त्यामुळे मला ह्याच्यामुळे आनंद मिळतो, त्याच्यामुळे आनंद मिळतो ही कल्पना सोडून मी फक्त आनंदात राहू शकतो, हे जर लक्षात आलं तर दृश्यही गेलं, हा अनुभवही गेला आणि जो बघणार आहे तोही गेला. डोळ्यासमोर काही येऊ द्या, आनंद माझ्या आतमध्येच आहे, हे जर लक्षात आलं तर या सगळ्या गोष्टींपासून तू स्वतःला सुरक्षित ठेवू शकशील. मी म्हणजे देह ही भावना सोडून दे. शरीर, आपल्या शरीराला स्वतः समजणं आणि त्याच्यामुळेच मग हे सगळे बंध उत्पन्न होतात. आणि या बंधाला तोडायला वेळ किती लागतो. मी म्हणजे शरीर हे बंधन सोडायला वेळ किती लागतो. कल्पना आहे फक्त, म्हणजे डोळ्याची पापणी लावायला सुद्धा वेळ लागेल एक वेळ, परंतु हा विचार यायला की अरे मी शरीर नाही, सोडून दे सगळं, ह्याला सुद्धा तेवढा वेळ लागणार नाही. तर हा जो अनुभव आहे हा कशाला घ्यायचा, कशाला या बंधनामध्ये फसत जायचं. आणि म्हणून वसिष्ठ ऋषी पुढे सांगतायत की हे सगळं जे ध्यानासारखे उपाय आहे ते उपाय केले, तो अनुभव घ्यायला लागलो, डोळे मिटले म्हणजे सगळी सृष्टी संपली. खरं म्हणजे एका अर्थाने हे अर्धच खरं आहे. डोळे मिटले म्हणजे बाहेरचं दृश्य बंद झालं, पण आतल्या दृश्याचं काय, तिचं दृश्य आहेच तसंच आहेच ना. म्हणून डोळे मिटून आपण जे बाहेरच्या दृश्यांना तात्पुरतं बंद करतो, आतले दृश्य जे उगवत राहतात, त्यावेळेस आपण आपल्या श्वासाच्या माध्यमातून आपल्या मनावर लक्ष देऊन तेही दृश्य संपवतो आणि पूर्णपणे जी शून्य अवस्था अनुभवतो. तर वसिष्ठ ऋषी म्हणतात की अशा पद्धतीने डोळे मिटून तू आपल्या इंद्रियांचा निरोध करायला, त्यांना थांबवायला शिक. आणि त्यांना जेव्हा तू थांबवायला शिकशील तेव्हा वृत्ती, ज्या काही आपल्या भावना उत्पन्न होतात, ज्या काही टेंडन्सीज येतात, त्यावेळेस स्वतःला सांगता येईल की हे माझं स्वरूप नाही. म्हणजे मनात आज बसलो आहे आणि गुलाबजाम खायची इच्छा झाली, तर माझं गुलाबजाम खायचं स्वरूप नाही, गुलाबजाम माझ्या आतमध्येच आहे. कशाला मी वेगवेगळ्या गोष्टींच्या इच्छांच्या मागे लागू, हे आपण स्वतःला सांगू शकतो. आणि म्हणून हे ध्यानाचे अनुभव घेणं आवश्यक आहे. रोज 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 जर ध्यानाचा अनुभव घेत गेले ना, तर लक्षात येईल की अरे सुखी राहता येतं. कशाला एवढा व्याप करायचा, उपद्व्याप करायचा, ह्याला सांगा त्याला सांगा, हे आणा ते आणा, पैसे खर्च करा, नको त्या गोष्टींच्या मागे लागा. बसा ना इथे, बसल्या जागेवरतीच ते साधतं. आणि एकदा हा अनुभव आला, एकदा ही सवय झाली की मग व्यवहारातही कायम हॅपी, चेहऱ्यावरती ऑलवेज स्माईल. काय सिच्युएशन कशी येऊ द्या, तात्पुरतं थोडंफार इकडे तिकडे झालं तो होईल, पुन्हा बॅक टू स्क्वेअर वन. आनंद, म्हणजे दुसऱ्यांच्या दृष्टीने आनंदाची परिभाषा काय आहे, तर आपल्या चेहऱ्यावर हसू आहे. आपल्या दृष्टीने दुसऱ्यांना दाखवण्यासाठी चेहऱ्यावरती हसू आहे, आतमध्ये आनंदीच आनंद आहे, त्याला काही फरक पडत नाही. आणि म्हणून वसिष्ठ ऋषी सांगतायत की ह्या सगळ्या विषयांचं ज्ञान, जे त्यांची जाणीव ही नाहीशी कर. हेच खरं ज्ञानाचं स्वरूप आहे, हेच खरं शांत आहे. जो वसिष्ठ ऋषींच्या या उपदेशानंतर त्यांनी म्हटलंय की जो अशा स्थितीने वावरेल, ज्यांनी या दृश्याचा बाध केला आहे, त्याला मग कुठले दुःख वगैरे नाही, तो कायम शांत स्वरूपात राहील. आपल्या दृष्टीने पुन्हा एक छोटीशी समरी म्हणून
सुरुवातीला जे वाक्य सांगितलं होतं, वैराग्य वाढवायचं, वैराग्याविषयीच्या वासना वाढवायच्या, आणि जेव्हा या वैराग्याविषयीच्या वासना वाढतात तेव्हा ही संवेदना इथूनच आपण स्वतःला वाचवायला सुरुवात करतो. ठीक आहे, अनुभव आपले जीवन जेवढं काही झालंय, मी म्हणत नाही भोग भोगू नका म्हणून. जे काही तुम्हाला आनंद घ्यायचा आहे तो जरूर घ्या तुमच्या परिभाषेमध्ये, परंतु तिथे ती बॉर्डर, ती जी लाईन असते ती आपल्याला आखता आली पाहिजे की ही मला वासना घेऊन माझ्या भावनेमध्ये जाणार आहे का. मग कधी असं होत असेल तर त्याच्यासाठी जो उपाय असतो तोही उपाय आपल्याला कायम वापरता आला पाहिजे. जसं उपवास आपल्याकडे दिलेले आहे, रोज सगळ्या प्रकारचे खाण्याची सवय लागली असेल, हे जे समोर येईल ते जेव्हा पाहिजे तेव्हा खायची सवय लागली असेल, तर एकदा उपवासही करून बघा की स्वतःला आवरता येतं का. आणि हा उपवासाचीही सवय ठेवा, कारण हे उपवाससुद्धा आपल्याला टेस्ट करतात की खरंच माझी संवेदना, माझी भावना, माझी वासना ह्या कशा स्थितीत आहे. जर त्या वारंवार चिडचिड होत असेल की आज मी उपवास करतो आहे पण मला सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त भगरच खायला दिली किंवा राजगिऱ्याची किंवा कशाची थालीपीठच खायला दिले, पण साबुदाण्याची खिचडी दिली नाही मिरची, कोथिंबीर, काकडी वगैरे टाकून, आणि चिडचिड होत असेल, तर समजा की आपल्या संवेदना, वासना जरा पक्क्या आहेत. ओके, त्याच्यापासून स्वतःला सोडायचा प्रयत्न करा. हे असं स्वतःला टेस्ट करत गेलं ना, म्हणजे लक्षात येतं आपण काय आहोत, कुठे आहोत ते. आणि म्हणून वैराग्य वाढवायचं. जर असं लक्षात आलं नाही होत आहे, तो उपवास आठवड्यातून 2 दिवस करा, कसंही करा, पण ते वैराग्य वाढवा. वैराग्य वाढवलं आपोआप संवेदना कमी, संवेदना कमी, भावना कमी, भावना कमी, वासना कमी, जीवन शुद्ध. सरळ सरळ असा त्याचा उपाय आहे. यापेक्षा आणखी काही चांगलं सांगता आलं कोणाला तर जरूर सांगा. या पलीकडे मी काही सांगू शकत नाही. ठीक आहे, चला थांबूया, आज थोडा वेळ झाला. उद्या आपण पुढचं बघू. जय श्रीराम, जय गुरुदेव. जय श्रीराम. कोणाला काही प्रश्न आहेत, काही बोलायचं आहे? ठीक आहे, शलाकाताई थांबायचं? हो चालेल. हो सर, मला एक छोटासा प्रश्न विचारायचा होता, आहे का वेळ? विचारू? हो हो, विचार आहे. आपण हे आपल्या बाबतीत झालं की भावना, कल्पना, वासना वगैरे, पण काही काही अशा व्यक्ती असतात आसपास किंवा कुटुंबात की मी असं वाचलं होतं की ज्यांच्यामुळे आपली एनर्जी ड्रेन होते, तर हे खरं आहे का? निगेटिव्ह लोकांमुळं किंवा दुःखी लोकांमुळं किंवा निराश, नाराज, जगाबद्दल नाराज असणाऱ्या लोकांमुळं आपली एनर्जी ड्रेन होते का? एनर्जीचा परिणाम होत असतो आपल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींचा, परंतु ज्ञान हेच आहे की आपण त्यांना आपले समजून त्यांच्यामध्ये बांधलो जातो. सोडायला शिकता आलं पाहिजे. तुम्ही तुमचं बघा काय, तुम्ही सांगेल अस्तित्व, कारण शेवटी म्हणजे आजपर्यंत जेवढे काही आपण चर्चा केली ना सगळी, त्या पुण्य आणि पावनची गोष्ट की ज्याच्यामध्ये त्यांचे आईवडील गेली तेव्हा त्यांनी उपदेश केला होता मोठ्याने छोट्याला, आणि आतापर्यंत देह म्हणजे मी, आणि म्हणून अहम ममत्व, मी आणि माझं, ह्या ज्या काही भावना येतात ना, ह्या थोड्या यांच्यावरती काम केलं तर लक्षात येईल की मी विनाकारण स्वतःला बांधून घेतलंय. योग वासिष्ठमध्ये अनेकदा संदर्भ असे आलेले आहेत की मी सहसा टाळतो कारण त्याचा चुकीचा अर्थ घ्यायला नको. असं म्हटलंय की आपल्या परिवारासोबत स्त्री, पुत्र वगैरे हे जे काही सगळा पसारा मांडलेला आहे यांच्यापासून सुद्धा डिटॅच व्हा असं म्हटलंय. परंतु त्याचा चुकीचा अर्थ घेऊन घराघरातून भांडणं आणि घटस्फोट व्हायला लागले तर मला कठीण व्हायचं. अर्थ त्याचा तसा नसतो. ओके, मनातून डिटॅच व्हायचं, आपले कर्तव्य जरूर पार पाडायची, पण एका लिमिटच्या पलीकडे ताणू शकत नाही. गुरुजींचं ते जर आठवत असेल, आर्ट ऑफ लिव्हिंग मधले 5 पॉइंट्स, त्याच्यामध्ये ॲक्सेप्ट द पीपल अँड सिच्युएशन, व्यक्ती आणि परिस्थिती. तर सगळेच लोक आपल्यासारखे नसतात. आपली मतभेद कुठे होतात, आपल्याला चिडचिड कुठे होते की मी असा आहे आणि तो तसा आहे. हे दोघे सारखे असू शकत नाही. जगात जर तुम्ही थोडं, मी नेहमी म्हणतो 10,000 फूट वरती जाऊन बघा, तिथून पृथ्वीवरती बघितलं ना तर अशीच परिस्थिती अनेक ठिकाणी आहे, आणि प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने तिला कधी चांगल्या पद्धतीने स्वीकारतो, कधी भांडणात जातो. सगळे प्रकारचे व्हेरायटीज त्या रिलेशनशिपमध्ये असतात. त्यामुळे यांच्यामध्ये हे स्वीकारावं की हे सगळं हे असंच राहणार आहे.
माझ्या आजूबाजूला निगेटिव्ह लोक पण असतील, माझ्या आजूबाजूला एनर्जी वाढवणारे पण लोक असतील. तर हे आहे, हे असं आहे. आणि हे असंच आहे. यापेक्षा तर मी तर नेहमी म्हणतो की तुम्हाला सगळं गोडगोड आणि सुंदर आणि छान दिसत असेल ना, तर एकदा टेस्ट करा की पृथ्वीवरती आहात की स्वर्गात आहात. पण पृथ्वीवरती हे शक्य नाही आहे. पृथ्वीवरती सगळी गडबडच गडबड राहणार आहे. जन्मच त्यासाठी घेतलेला आहे. अगदी बरोबर आहे. नाही तर जन्ममुक्तच झाले असते ना, तुम्ही कशाला इथे पोहोचले असते. हो. त्यामुळे हे असं राहणार आहे. म्हणून म्हटलंय ऍक्सेप्ट द पीपल अँड सिच्युएशन ॲज दे आर. अगदी. व्यक्ती आणि परिस्थितीचा स्वीकार करा. मुळात ही परिस्थिती स्वीकार करा की तुम्ही पृथ्वीवरती आहात. त्यामुळे आणि ही वस्तुस्थिती स्वीकारा. त्याच्यामुळे हे असं राहणार आहे. आणि किती जन्मांपर्यंत तुम्ही टेन्शन घेणार, किती जन्मांपर्यंत त्रास सहन करणार. आपले स्वतःचे अनेक जन्म झालेले आहेत. त्याच्यातला हा एक जन्म, याच्यातल्या 2 व्यक्ती डोक्याभोवती आहेत, त्या आहे तोपर्यंत. पण आपलं स्वतःचं अस्तित्व ह्या जन्माच्या पलीकडे आहे, पुढेही आहे आणि मागेही आहे. हे जर लक्षात घेतलं तर या छोट्याशा काळामध्ये आपण बघणार नाही, इथून काही फुटावरती जर गेलो किंवा काही लाईट इयर्स गेलो तर आपलं जीवन म्हणजे डोळ्याची पापणी लावते ना लावते संपून गेलो, टाइम अँड स्पेसच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर. त्यामुळे या सगळ्या गोष्टी संपणार आहेत, बदलणार आहेत, हे सगळं सांगा. आज एखादी व्यक्ती नाही वागत आपल्या मताप्रमाणे, उद्या वागेल कदाचित. उम्मीद पे दुनिया कायम आहे. सोडून द्यावं. किती या विषयावर किती बोललो तरी कमीच आहे. म्हणजे पूर्ण 2 तास बोलून जाईल. करणारा ती व्यक्ती नाहीये. त्यांनी त्या व्यक्तीला देवाने तुमच्या जीवनात यासाठीच आणलंय की तुम्ही शिका, त्याच्यामुळे इम्प्रूव्ह व्हा. माझी बायको मला कित्येकदा म्हणते, तुमचे योग वसिष्ठचे सेशन ऐकते, तुम्ही माझीच उदाहरणं देता म्हणून. मी त्रास देते म्हणून तुम्हाला कळतं. म्हटलं तो त्रास नाही देत आहे. आपलं जीवन सुधारतं ना. हो. अपोजिट व्हॅल्यूज आर कॉम्प्लिमेंटरी. कोणीतरी आहे म्हणून आपण काहीतरी चांगले आहोत. काय जेवढे पॉइंट वापरायचे तेवढे स्वतःला वापरा. सतत सांगत राहणं हा एक उपाय. स्वतःची एनर्जी हाय करणं. स्वतःची एनर्जी हाय करणं, स्वीकारणं, नॉलेजमध्ये राहणं, ते आपोआप या गोष्टींमधून आपल्याला बाहेर काढेल. थँक्यू. जय गुरुदेव. शक्य असेल ना, कधी असे प्रश्न आले तर एखाद्या झाडाशी, तुळशीच्या रोपाशी बोलून बघा. व्यक्त व्हा आणि त्याला म्हणा की मला उत्तरं दे. ते तुम्हाला रोप उत्तर देईल, निश्चितपणे उत्तर देईल. आपल्याच मनातलं ज्ञान आपल्यालाच उत्तर देतं, व्यक्त करतं. कधी कधी ते आपण बाहेरच्या प्रभावाखाली येतो आणि त्याच्यामुळे आपली एनर्जी लो झालेली असते, आपल्याला उत्तर मिळत नाही. पण जेव्हा आपण सरेंडर करतो एखाद्याकडे तर आपल्याला ते उत्तरं मिळतात. आणि ते सरेंडर ज्याच्याकडे करतो, शरण जातो, ते झाड जरी असलं तरी आपलं मन शांत झाल्याबरोबर आतूनच ते सगळं ज्ञान बाहेर येतं आणि आपल्याला स्वतःला शांत करतं. फार सुंदर प्रोसेस आहे. आपलं हरवलेलं ज्ञान आपल्याला स्वतःहून प्रकट करून समोर येतं. खूप सुंदर आहे. तो अनुभव घेऊ शकतो. नक्की. धन्यवाद. जय गुरुदेव. जय गुरुदेव. प्रीतीताई. हा, जय गुरुदेव. ऍक्च्युली विषयच इतका सुंदर चालू होता म्हणून फक्त अगदी 2च मिनिटं घेते की एक गुरुजींचा आता व्हिडिओ आपल्याच कुठल्या ग्रुपवर पाहिला का दुसऱ्या आठवत नाही, बट त्याच्यामध्ये गुरुजींना असा प्रश्न विचारला होता की ते काश्मीरी पंडित वर तुम्ही काय बोलाल. तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की तिथे इतकं आर्ट ऑफ लिव्हिंगनी काम केलंय आणि एक तर फॅमिली अशी होती की त्यांच्या म्हणजे त्या फॅमिलीतला म्हणजे नवरा त्या बाईचा त्याला जस्ट तिथे शॉट केलं तिच्या समोर आणि त्या अतिरेक्यांनी म्हणजे तिने असं समोर बघितलं मरताना. अँड आफ्टर दॅट लेडी बिकेम अन आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर. आणि तिने त्याच अतिरेक्यांना ज्यांनी तिच्या नवऱ्याला मारलं होतं त्यांना आर्ट ऑफ लिव्हिंग चा म्हणजे कोर्स घेतला. आणि तिने सांगितलं समोर की म्हणजे ते सरेंडर झाले, त्यांना पण खूप वाईट वाटलं आमच्या हातून हे असं असं घडलं. आणि ती म्हणाली की नाही, आय फॉरगिव्ह यू ओनली बिकॉज यू आर डुईंग दिस. आणि हे करत राहा, कारण हे हा एवढा मोठेपणा येणं कदाचित अवघड आहे पण शक्यही आहे. म्हणजे अशक्य काही नाहीये. हे ते तुम्ही जे आता सगळं सांगत होतात की मनाची शक्ती किंवा कल्पना किंवा हे, तर तो एक असा क्षण असतो की जिथे तुम्हाला तो सतत, पण ते अवघड पण असतं तितकंच. खरंय, अगदी इतकं सोपं नक्कीच नाहीये काहीच. पण असतात अशाही मिरॅक्युलस गोष्टी आणि आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी सुद्धा आपल्याला कधी कधी इतक्याच लेवलच्या मोठ्या वाटून त्रास देऊन जातात. तेव्हा
आणि दुसरं एक म्हणजे तुम्ही जे सांगितलं की झाडाशी बोला, तसं मला एक छोटस की असं चंद्राशी, म्हणजे आता होळी पौर्णिमा झाली किंवा काय, तर चंद्राशी बोलताना मला बरेचदा पहाटे जाग येते. तर चंद्र जेव्हा दिसतो, तुम्ही चंद्राशी बोलल्यावर पण खूप, कारण मनाचं आणि चंद्राचं नातं आहे असं म्हणतात ना, हो. त्यामुळे तर ते खूपच म्हणजे काय म्हणता येईल, एक शॉवर घेतल्यावर जसं फ्रेश व्हायला होतं, तितकं हे होतं म्हणजे खरंच वर्क. तेच बरोबर आहे तर. ना म्हणजे? बरोबर, बरोबर. हे अनुभव येत राहणार आहे, कमी जास्त होणार आहे. ओके, आपली चिडचिड होईल, किती तुम्ही ज्ञानात जा, काही करा, सगळं होतं, राग येईल, संताप होईल, सगळं होईल. फक्त थोडं आपोआप शांत होतं, हे स्वीकार आणि मग सोडून द्यायचं, झालं ते झालं. हा, मनाची देवता चंद्र आहे असं कोणीतरी लिहिलंय. इथे नाही, ऍक्च्युली योग वासिष्ठमध्ये आहे. मी आज तो विषय टाळला, आता इथे आलाय म्हणून रेफरन्स सांगतो की हे जे काही समष्टी आहे, ब्रह्मदेव आणि त्याचं जे विश्व, जे समष्टी प्रकरण म्हणतो, त्या समष्टीमधून ब्रह्मापासून चंद्र हा वेगळा झाला आणि त्या चंद्रापासून मग मन निर्माण झालं आणि त्यांनी स्वतःला व्यष्टी म्हणजे इंडिव्हिज्युअल, ज्याला इंडिव्हिज्युअल कॉन्शियसनेस म्हणतो, तो निर्माण केला आणि म्हणून मग आपण निर्माण झालो. चंद्र आणि मन, चंद्रापासूनच आपण निर्माण झालोय असं समजा एक प्रकार. म्हणजे ब्रह्मापासून चंद्र, चंद्रापासून मन, मनापासून आपण, असंही शृंखला त्यांनी इथे दिलेली आहे. मी तो आज पूर्ण चॅप्टर अवॉइड केला कारण अननेसेसरी डिस्क्रिप्शन खूप होतं त्याच्यामध्ये, पण आहे तो संदर्भ आलेला आहे. हां, बोला डॉक्टर टिळक. हा, नमस्कार नमस्कार, हरिओम. ऍक्च्युली आता तुम्ही जे म्हणालात की तुळशीशी बोलायचं, तर माझी आई नेहमी सांगायची म्हणजे मला, की आपल्या मनात काही आलं आणि जवळ कोणी बोलायला नसेल तर आपण आपल्या देवघरात जावं आणि देवासमोर बोलावं, म्हणजे आपलं मन मोकळं करावं. आणि त्या गोष्टी खऱ्या आहेत. म्हणजे जसं तुम्ही आता सांगितलं किंवा ताईने सांगितलं की चंद्राशी बोलावं, म्हणजे आपण आपलं मन मोकळं करणं हे खूप गरजेचं आहे. आणि शलाकाताई जे मला म्हणजे म्हणतात तसं आपण याच्यावर खूप बोलू शकतो. तर आपली रेषा मोठी केली तर रेकीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा जसं सांगतात की तुमच्या पॉझिटिव्हिटीमुळे ती बाजूची निगेटिव्हिटी पण दूर होते, किंवा गुन्हेगार जे आहेत त्यांची संख्या सुद्धा त्यांनी प्रयोग केला होता की ते कमी झाले. ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात रेकीचा किंवा आता आपण जो करतो ह्या सगळ्या आर्ट ऑफ लिव्हिंगचा किंवा ह्या गोष्टींचा, म्हणजे हे सिद्ध झालेलं आहे. आणि या गोष्टी खरंच आपल्या आजूबाजूला घडताना आपण बघत असतो. नक्कीच खरी गोष्ट आहे. जय गुरुदेव, धन्यवाद. जय गुरुदेव. हां, बोला सुलोचना ताई. हा, जय गुरुदेव. जय गुरुजी गुरुदेव. पण म्हणतात ना, आपल्याला असं काही वाटत असेल तर तुम्ही लिहा आणि मला समर्पण करा, हो, तर त्याचाही म्हणजे परिणाम होतो. म्हणजे आपलं निश्चित. मन आपण कुणाजवळ मोकळं करणार. तर असं आपल्याला जे वाटेल ते आपण लिहायचं आणि गुरुजींच्या फोटो समोर ठेवायचं आणि नमस्कार करायचं, तर मन खाली होतं आणि त्याच्यातून आपल्याला मार्गही सापडतो, असं मला खरंय, वाटतं. खरंय, खरंय. शांत मन असेल तर सगळे मार्ग सापडतात. हम्म. जय गुरुदेव, हेच बोलायचं होतं मला. जय गुरुदेव. ठीक आहे. चला थांबूया. हो. ओके. जय श्रीराम, जय गुरुदेव. जय श्रीराम.